वरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत असणार आहेत अगदी थोड्याच वेळात। आणि त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मात्र आपण अहिल्यानगरात जरा जाणार आहोत। तिथे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण तिथे सुद्धा एक सावळा गोंधळ आहे। नाशिक नंतर सगळ्यात जास्त ड्रामा अहिल्यानगरमध्येच झाला आणि तोच आपण समजून घेऊयात। त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी, माफ करा, त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुनील भोंगळ। एक प्रश्न आहे सुनील, नक्की कशा पद्धतीने आता हा सगळा जो तिढा आहे तो सुटण्याची शक्यता दिसतेय का? म्हणजे मुळामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज अपात्र ठरवला गेलाय असं आम्हाला कळलेलं आहे, तर त्यावरती काय नवीन डेव्हलपमेंट आहे? यातनं काही वेगळा मार्ग निघतोय का? इथे सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे? नक्कीच पूर्वी अजूनही या अर्जासंदर्भामध्ये जे आहे गोंधळ कायम आहे, कारण अजूनही या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेला नाही। या ठिकाणी जर बघितलं तर अपक्ष उमेदवार असलेले दत्तात्रय पानसरे यांच्या वतीनं त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून शाहबाज सय्यद यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जो आहे त्यांचा अर्ज परस्पर माघारी घेतल्याचा आरोप जो आहे दत्तात्रय पानसरे यांनी केला आणि आपल्याला हे मान्य नसल्याचं म्हणत त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्महत्या करण्याचा इशारा दिला आणि सोबतच त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं। मात्र काहीच वेळापूर्वी जे आहेत शहराचे आमदार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार जे आहेत संग्राम जगताप यांच्यासोबत या दत्तात्रय पानसरे जे आहेत तर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेलेले आहेत। मात्र या संदर्भामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय जो आहे तर तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे गोंधळ अजूनही कायम असल्याचंच पाहायला मिळतं। नक्कीच सुनील, याचे अपडेट्स आम्ही घेऊच तुमच्याकडनं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि आता आपण थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। आपल्या